संगमनेर तालुक्यातील नेमगाव पागा येथील प्रगतशील शेतकरी अनिल कानवडे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत दूधधंद्यामध्ये क्रांती निर्माण केली। हायड्रोपोनिक्स, मुक्त गोठा, मुरघास, अझोला या तंत्रज्ञानाचा वापर करून ते दूधधंदा करत आहेत। या उत्पन्नाची अण्णा हजारे यांनी पाहणी केली। त्यांच्या समवेत राळेगणसिद्धी येथील शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते। या प्रसंगी प्रगतशील शेतकरी अनिल कानवडे यांनी याविषयी अधिक माहिती दिली। सर्व परिवार हा दूध व्यवसाय आणि शेती करीत असतो। तर आत्तापर्यंत शेती करत असताना अनेक तोटे होत आलेत, अनेक फायदे पण होत आलेले आहेत। त्यातून दूध व्यवसाय हा आम्ही एक चांगला व्यवसाय करीत आहोत। त्याच्यामध्ये आम्ही आत्तापर्यंत दूध व्यवसाय सर्व शेतकरी सांगतात तोट्यात आहे, पण मी ज्या या 3 ॲक्टिव्हिटी सुरू केलेल्या आहेत, हायड्रोपोनिक्स, मुरघास आणि अझोला, या तिन्ही आणि मुक्त संचार गोठा, याच्यातून जर दूध उत्पादन जर घ्यायला सुरुवात केली तर शेतकरी आत्महत्या करण्याऐवजी दूध व्यवसाय निवडून चांगल्या कुटुंबाची आपले पालनपोषण करू शकतो। याच्यातून आजच अण्णा हजारे आपल्या फार्मला व्हिजिट द्यायला आले होते। यांनी या तिन्ही गोष्टी बघितल्या आणि आमची कानवडे परिवाराची प्रशंसा केली। त्याबद्दल मी अण्णांचा धन्यवाद देतो। आणि त्याचप्रमाणे राळेगणसिद्धीहून पण एक शेतकऱ्यांची कोणी 100 लिटर, कोणी 200 लिटर दूध घालते, अशी टीम माझ्या समवेत उभी आहे। त्यांना पण बघायचं आहे का मी कशा पद्धतीने करतो आणि कमी खर्चामध्ये, कमी पाण्यामध्ये आणि कमी श्रमामध्ये आपण मुरघास कसा तयार करू शकतो, ते पण आपण मशीनद्वारे आपण मुरघास तयार केलेला आहे। तर ज्या शेतकऱ्यांना आपण चारा मिळत नाही, आज महागडे चारे विकत घ्यावं लागतात, पण स्वस्तात असलेला चाराचा जर मुरघास करून ठेवला तर आपल्याला महागडे चारे घ्यावे लागत नाही आणि व्यवस्थापनावरचा खर्च कमी होतो। त्याच्यामुळं आर्थिकदृष्ट्या जर दूधधंदा जर सक्षम करायचा असेल तर आपल्याला हायड्रोपोनिक्स, मुरघास आणि अझोला आणि मुक्त संचार गोठा ह्या 4 ॲक्टिव्हिटी जर वापरल्या आपण तर आपल्याला पशुखाद्य आणि जनावरांवर होणारा औषधोपचाराचा खर्च हा एकदम कमी येतो आणि दूध उत्पादन फायदेशीर ठरतं। पशुपालन व्यवसायामध्ये जनावरांच्या आहारावर होणाऱ्या खर्चाचा विचार करता हिरवा चारा स्वतः तयार करणं फायदेशीर ठरतं। आवश्यकतेपेक्षा जास्त उत्पादन झालेला चारा टिकवून ठेवण्यासाठी मुरघास तयार करावे। मुरघासामुळे हिरव्या चाऱ्यातील अन्न घटकांचा नाश होत नाही। हवाबंद स्थितीमध्ये चारा योग्य पद्धतीनं साठवून ठेवला जातो, गरजेनुसार जनावरांना देता येतो आणि या प्रयोगातून सामान्य शेतकऱ्याला दिलासाही मिळू शकतो। दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कशी बदलेल हे महत्त्वाचे आहे, असे अण्णा हजारे यांनी या प्रसंगी सांगितले। संगमनेर तालुक्यातील नेमगाव पागा येथे श्री साई प्रसाद डेअरी फार्म या फार्मला भेट देण्याचा योग आला। खूप समाधान वाटलं। समाधान याच्यासाठी वाटलं की एका बाजूला शेतकऱ्यांची अवस्था अशी आहे की माल खाय मदारीवर नाच करे बंदर। स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर त्याच्या शेतीमध्ये निर्माण होणारा माल खर्चावर आधारित भाव मिळत नाही म्हणून तो आत्महत्या करतो आहे। अशा अवस्थेमध्ये दुग्ध व्यवसाय हा शेतीला जोडधंदा आहे। तो दुग्ध व्यवसायामध्ये शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कशी बदलेल अशा दृष्टीने हा जो प्रयोग चालू आहे तो मला महत्त्वाचा वाटतो। याच्यामध्ये तुमचा अझोला असेल, तुमचा हायड्रोपोनिक्स, मुरघास, हे जे प्रयोग आहेत या प्रयोगातून सामान्य शेतकऱ्याला एक दिलासा मिळू शकतो हे स्पष्ट होत आहे। अझोला किंवा मुरघास किंवा हायड्रोपोनिक्स याच्यातून दुधामध्ये वाढ होते, डिग्री फॅट त्याच्यामध्ये फरक होतो आणि त्यातून शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था जी बदलते ते मला महत्त्वाचं वाटतं। म्हणून ते प्रयोग पाहण्यासाठी आज झालो होतो आणि त्याच्यातून हे जे प्रयोग पाहिल्यानंतर खूप समाधान वाटलं। विशेष म्हणजे या आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीच्या गोठ्याला जर आधुनिक पद्धतीचं चारा नियोजन निर्मितीची जोड दिली तर सोने पे सुहागा असं म्हणत तुमचा दूध व्यवसाय वाऱ्याच्या वेगानं नफा कमवण्याकडे वाटचाल करू लागेल।
हे संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथील कानवडे परिवारानं करून दाखवले. कमीत कमी कष्टात जास्त नफा देणारे हे तंत्रज्ञान आहे. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एस9 मीडिया, संगमनेर.